चला तर आज माझ्या छोट्याशा गार्डनमध्ये आळूची पाने खूप छान आलेली आहेत। तर आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने न वाफवता आळूची पानं करून दाखवते। बघू शकता तुम्ही किती छान पानं आलेली आहेत। आळूचे पानं तोडून घेतलेत, मी धुवून घेतले स्वच्छ। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरे थोडे आणि अद्रक व थोडी कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। परत थोडं पाणी टाकून मी परत बारीक केलं। आता बेसन पीठ घेतलं आहे मी, आपल्याला जेवढं लागेल तेवढं घ्यायचं बेसन पीठ। हळद, लाल तिखट, थोडे तीळ टाकले, मीठ आणि आपण अद्रक लसूणची पेस्ट केलेली पेस्ट, कोथिंबीर गार्डनमधलीच आहे कोथिंबीर, पण थोडा सोडा, खाता सोडा टाकायचा म्हणजे छान फुलतात। मग पाणी टाकून बॅटर तयार करून घेतलं। वड्यांना थोडंसं त्याच्या रेषा थोड्या हे करून लाटून घेतल्या आणि कापून घेतले पानं। मी पूर्ण पानांचे नाही करून दाखवणार आहे, छोटे कापून घेतले पानं। त्यात लिंबू टाकलं बॅटरमध्ये आणि अशा बेसन पीठ लावून अशा वड्या छोट्या छोट्या तयार करून घेतल्या सर्व। छान लागतात आणि झटपट तयार होतात। परत वाफवायचं आणि तळायची गरज पडत नाही, खूप सुंदर होतात। नक्की करून बघा एकदा, आवडल्यास सांगा मला कमेंटमध्ये तुम्हाला आवडल्या का नाही, करून बघा। अशा प्रकारे सर्व वड्या आपण बेसन पीठ लावून तयार करून घेऊ आधी। बरीच जुनी पद्धत आहे ही, बरेच दिवसापासून मी अशाच वड्या करते, वाफवलेल्या तळलेल्या शक्यतोवर। या झटपट होतात म्हणून याच करते। पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं आणि सर्व वड्या पॅनमध्ये लावून घ्यायच्या, किंवा आपण तव्यावर पण लावू शकतो। आपल्या पोळ्या झाल्याच्या नंतर तव्यावर पण आपण लावून घेऊ शकतो या वड्या। वरतून थोडं तेल टाकून झाकण ठेवायचं। बघा किती छान फुगलेले आहेत, बिलकुल कच्च्या राहत नाही, काहीच नाही। याला उलटून परत एक साईडने उलटून त्याला परत झाकण ठेवून पुन्हा वाफ येऊ द्यायची त्याला। बघा किती छान फ्राय झालेले आहेत एका बाजूने। आता दुसऱ्या साईडने झाकण ठेवून मी परत वाफवून घेणार आहे। तयार आहे आळू वडी, दोन्ही साईडनं किती छान खरपूस भाजल्या गेलेली आहे बघा। तयार आहेत आपली आळू वडी। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।